अहिल्यानगर मधील भिंगार या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली आहे। जिजामातांचं धैर्य, कर्तव्याची तीव्र भावना, स्वाभिमान यामुळे शिवाजी महाराज यांना सर्वात महान मराठा शासक आणि योद्धा बनण्याची प्रेरणा मिळाली। राजमाता जिजाऊ यांच्या याच संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य स्थापन करू शकले। त्यांच्यामुळे सर्व महिला देखील सुरक्षित होत्या। हे श्रेय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांना जातं। तर खऱ्या अर्थानं त्यांच्या संस्कारातून उभं राहिलेलं स्वराज्य हे इतिहासात आदर्श राज्य मानलं जातं, असं प्रतिपादन भिंगारच्या सकल मराठा समाजाचे अध्यक्ष राजेश काळे यांनी केलंय। अहिल्यानगर मधील भिंगार येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी अध्यक्ष राजेश काळे, सुशीला कापसे, कांता बोठे, मनीषा कापसे, शुभांगी साठे, शिवाजी बेरड, बाबासाहेब चव्हाण, रमेश कडूस, मचिंद्र बेरड, शामराव वागसकर, संपत बेरड, अरुण चव्हाण, कैलास वागसकर, कल्याण पवने, संतोष बोबडे, अजय सपकाळ, रमेश तनपुरे, विलास शिंदे, राजेंद्र कडूस, कैलास वागसकर, नवनाथ मोरे, भूषण थोरात, अनुप शिंदे, अक्षय तोडमल, गणेश शिंदे, अभिजित सपकाळ, वैभव सासवडे, दत्तात्रय शिंदे, गणेश वागसकर, ईश्वर बेरड, अमोल वागसकर, नंदू भंडारे, राहुल पानसरे, संजय सपकाळ, गणेश सातकर, पंकज चव्हाण, कैलास काटे, सागर मिसाळ, गोरख चव्हाण, प्रशांत कराडे, सचिन क्षीरसागर, अंकुश शिंदे, अच्युत गाडे, अविनाश लांडगे, योगेश करांडे, ॲडव्होकेट संग्राम जगताप, विक्रांत भालसिंग, श्रीकांत क्षीरसागर, बाळासाहेब खोमणे, अनिल तनपुरे, ईश्वर गपाट, डॉक्टर रामदास केदार, संजय कापसे, सचिन खोमणे, संजय कडूस, महेश हापसे, संदीप खोमणे, हर्षद काळे आदी उपस्थित होते। तर यावेळी बीडमधील सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सूर्यवंशी यांची निर्घुण हत्या झाली याचा भिंगार मराठा समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करत श्रद्धांजली वाहिली। तर सकल मराठा समाजाच्या वतीनं आवाहन करण्यात आलंय की असं गैरकृत्य पुन्हा घडू नये याची प्रशासनानं दखल घ्यावी, अन्यथा मराठा समाज हे जशास तसं उत्तर द्यायला समर्थ आहे, असा इशारा देण्यात आलाय। राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा जन्मोत्सव, या जन्मोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज भिंगार सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही जिजाऊ जयंती साजरी केलेलीच आहे। त्याचप्रमाणे आज एक असं मोठं कारण म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जे संतोष देशमुख यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला, म्हणजे त्यामध्ये त्यांचा मृत्यूच झालेला आहे। ही जी घटना आहे ही पूर्ण समाजाला, फक्त मराठा समाजालाच नाही तर इतर सर्वच समाजाला काळीमा फासणारी घटना आहे। आपण आज पाहतोय की देश प्रगतीकडे जाण्याऐवजी अधोगतीकडे चाललेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असो किंवा आंबेडकरांचे विचार असो, इतर थोर समाजसुधारकांचे विचार असो, ह्या विचारांना आपण पूर्णपणे तिलांजली दिलेली आहे असे मला वाटते। ज्याप्रमाणे तिथं एकाधिकार चालू आहे बीडमध्ये आणि अशा प्रकारे क्रूरपणे हत्या झालेली आहे आणि त्या मुलीचे की आपल्या बापाला न्याय द्यावा, आम्हाला न्याय द्यावा हे जेव्हा आम्ही पाहतो अक्षरशः अंगावर काटा उभं राहतो, डोळ्यात अश्रू येतात। त्या मुलीला कुठंतरी न्याय मिळालाच पाहिजे। तिच्या बापाची जी हत्या झालेली आहे तिला कुठंतरी हा न्याय मिळाला पाहिजे, तरच आपण समाज चांगल्या पद्धतीने एक प्रगतीकडे चालला असे म्हणू। या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छिते की जी घटना घडलेली आहे त्या घटनेला न्याय मिळावा ही मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा विनंती करते आणि पूर्ण इतर समाजांच्या वतीने सुद्धा मी अशी विनंती करते की त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे। जिजामाता यांची जयंती आहे। जयंती निमित्तानं या ठिकाणी मराठा समाजातील बंधू भगिनी आणि ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते गोळा झालेले आहेत। त्या सर्वांच्या वतीनं मी व्यक्तिशः माझ्या कुटुंबाच्या वतीनं देशमुख कुटुंब आणि सुरेश कुटुंब या दोन्ही कुटुंबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्या शिवाजी महाराजांना जिजामातेच्या कृपेनं, त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या पाठबळानं शिवाजी महाराजांना आणि संभाजीला मोठं केलं। त्यांनी कधी कोणत्याही जातीचा द्वेष केला नाही, कोणत्या समाजाचा द्वेष केला नाही आणि कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही, सगळ्यांना बरोबर चालले ते। अशा अवस्थेमध्ये आजचं चित्र आहे ते विदारक चित्र आहे, भयानक वाईट चित्र आहे। आज दुर्दैवानं काही नराधम
काही राजकीय मंडळी ही स्वतःची पोळी वाजण्या करतात, या समाजाला बदनाम करतात, माणसांना बदनाम करतात, जातीला बदनाम करतात. ही प्रवृत्ती वाढत चालली आहे. मी जिजामातेच्या चरणी विनंती करतो की आपण या सगळ्या मंडळी समजुती द्यावी आणि खऱ्या अर्थानं स्वराज्याचं सुराज्य बांधावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. मा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे संरक्षक धर्मवीर संभाजी महाराज विनम्र अभिवादन. आज जिजाऊ जयंतीनिमित्त भिंगार व परिसरामध्ये सर्व ज्येष्ठ थोर तरुण आणि युवक कार्यकर्ते यांच्या समवेत आज मस्साजोगचे सरपंच आणि परभणीचे RPIचे कार्यकर्ते सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सगळे इथे जमा आहेत. मराठा समाज हा बापाच्या भूमिकेत असल्यामुळे सर्वांना बाप हा कधी पण सर्वांना सामावून घेतो. बापाच्या भूमिकेत असल्यामुळे मराठा समाजाला कोणाला जास्त वाईट बोलता येत नाही. त्याचे परिणाम आज महाराष्ट्रभर दिसू लागलेत. पण आता मराठा समाज बापाची भूमिका सोडायची का हा विचार करतो. त्यामुळं कोणीही सामाजिक गालबोट न लावता मराठा समाजावर जो अन्याय करत त्याला तशाच तसे ताबडतोब उत्तर मराठा समाज देईल आणि देतोय. त्यासाठी इथून पुढं सर्व मराठा समाज भिंगार व परिसरामध्ये जागरूकपणे एकत्र आहे आणि इथून पुढे जागरूक आहे. याचा अर्थ दुसऱ्या समाजावर अन्याय होईल असं नाही, पण मराठा समाजाचा अन्याय कधीही खपून घेतला जाणार नाही ही ग्वाही मराठा समाजाचा अध्यक्ष म्हणून मी देतो. आणि या संपूर्ण वर्षात मराठा समाजातले जे काही आरक्षणासाठी जे काही असे अन्यायग्रस्त जेवढे काही दिवंगत झाले त्यांना सर्वांना समाज, माझं कुटुंब सगळ्यांच्या वतीनं, गावाच्या वतीनं त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो. भिंगारमधील अखंड मराठा समाज व परिसर यांच्या वतीने जिजाऊ जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यासाठी सर्वच समाज बांधव व महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ताच जिजाऊंचे पूजन झालेलं आहे आणि महासाहेबांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रात सर्व समाजातले लोक, तळागाळातील लोक अत्यंत आनंदात आणि उत्साहात या ठिकाणी राहतात. परंतु नुकत्याच झालेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गाव येथे विद्यमान सरपंच संतोष भाऊ देशमुख यांची जी समाजकंटकांनी निर्घुण हत्या केली त्याचा भिंगार शहर व परिसरातील अखंड समाज, मराठा समाज बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. व तसेच यापुढील काळात अशा घटना घडू नयेत आणि सामान्य कार्यकर्त्याला व सामान्य माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार जो संविधानाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापन केलेला यांनी दिलेला आहे त्याचा निश्चितच सन्मान होणं गरजेचं आहे. म्हणून या निमित्ताने आज त्यांना सकल समाज, मराठा समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24.